येता विधानसभेला आमदार महाविकास आघाडीचाच असणार। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचे वडील दिलीप खेडकर व आई मनोरमा खेडकर यांचे एक कारनामे आता बाहेर येत आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर यांची पत्नी आणि वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा दिलीप खेडकर यांची खेड तालुक्यातील 75 एकर जमीन कडूस तालुका खेड या ठिकाणी भागीदारीत असल्याची बाब समोर आली आहे। खेडकर आणि बांगर यांच्या भागीदारीत हा प्रचंड भूखंड असल्याची बाब समोर आली आहे। खेड तालुक्यातील याच जमिनीची चौकशी महसूल विभाग यांच्याकडून सुरू असल्याची बाब समोर आली आहे। खेडकर यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात पुणे विभागात आरो म्हणून असलेली कारकीर्द देखील वादात सापडलेली आहे। माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासोबत त्यांनी चाकण MIDC मधील काही कारखान्यांना बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या। चाकणमधील काही कंपन्यांना क्लोजरच्या नोटिसा दिल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या। दिलीप खेडकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेची पाळेमुळे खेड तालुक्यापर्यंत पोहोचली आहेत। वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर सध्या चर्चेत आले आहेत। मनोरमा खेडकर यांच्या नावे भागीदारीत खेडमधील कडूस या ठिकाणी 75 एकर जमीन असून खेड तालुक्यात आणखी कुठे जमिनी आहेत का याचा शोध घेतला जातोय। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेलपिंपळगाव या ठिकाणी एक बिअर बार चोरट्यांनी फोडले। बारमधून चोरट्यांनी 93,000 रुपये किमतीची दारू आणि रोख रक्कम चोरून नेली। ही घटना गुरुवारी दिनांक 18 जुलै 2024 रोजी सकाळी उघडकीस आली। शुभम राजेंद्र कदम वय वर्ष 28 राहणार दिघे यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कदम यांचा शेलपिंपळगाव या ठिकाणी शुभदा परमिट रूम व बिअर बार आहे। बुधवारी रात्री त्यांनी बारला कुलूप लावून बंद केला। रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी बारचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला। बारमधून दारू आणि रोख रक्कम असा एकूण 93,490 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। एका व्यक्तीवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणाऱ्या 2 सख्ख्या भावांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4 तळेगाव आणि खेड तालुक्यातील आळंदी परिसरातून अटक केली। त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती। या गुन्ह्यात आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली आहे। गणेश बाजीराव ढमाले वय वर्ष 36, अभिजित उर्फ ओंकार बाजीराव ढमाले वय वर्ष 29 राहणार जुनी सांगवी पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। 1 मे रोजी औंधरावेत BRT रोडवर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले। त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला। खून केल्यानंतर आरोपी पळून गेले होते। त्यातील काही आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली, मात्र आरोपी गणेश आणि अभिजित हे फरार होते। दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये कारवाई केली। मागील 2.5 महिन्यांपासून गणेश आणि अभिजित हे फरार होते। गुन्हे शाखा युनिट 4 ने आरोपींची माहिती काढून गणेशाला तळेगाव परिसरातून तर अभिजित याला आळंदी परिसरातून अटक केली। पुणे नाशिक महामार्ग व तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर आज शुक्रवारी 19 जुलै 2024 रोजी पुन्हा एकदा अशी प्रचंड कोंडी झाली होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने शहरात 5 ठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत। या तात्पुरत्या सुविधा केंद्रात ऑनलाईन अर्ज भरण्यासह ऑफलाईन अर्ज प्रती जमा करण्यासाठी 5 ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत। राजगुरुनगर नगर परिषदेच्या हद्दीतील महिलांनी आवश्यक कागदपत्रासह या सुविधा केंद्रात जाऊन या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी श्रीकांत लाडगे यांनी केले आहे। राजगुरुनगर शहरात नगर परिषदेच्या कार्यालयात, तहसीलदार कार्यालयाच्या आवारात, पंचायत समितीत, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात आणि वाडा रोडवरील सावित्रीबाई फुले सभागृह अशा 5 ठिकाणी महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत। कुरुळ येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे 1995-96 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन कुरुळ येथील क्राऊन प्लाझात करण्यात आले होते। यावेळी शाळेस ध्वनिक्षेपक यंत्रणेसह सॅनिटरी नॅपकिन मशीन भेट देण्यात आली।
खेड तालुक्यात शुक्रवारी 19 जुलै 2024 रोजी दिवसभर हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. पुढील 2 दिवसात मात्र हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा मोठा विजय साकारणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा भव्य नागरिक सत्कार समारंभ खेड तालुक्यात शुक्रवारी 19 जुलै 2024 रोजी चाकण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी खेडचा आमदार महाविकास आघाडीचाच होणार असल्याची खात्री यावेळी दिली. त्यामुळे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह खासदार कोल्हे लक्ष देणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. खासदार कोल्हे व अन्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी काय सांगितलंय पाहूया. येता विधानसभेला आमदार महाविकास आघाडीचाच असणार आणि की 2 वाजताचा कार्यक्रम. पण जसं हिरामणांनी सांगितलं त्या पद्धतीनं ऐनवेळी पक्षाची जी संपूर्ण प्रचाराची यंत्रणा आहे महाराष्ट्राच्या संदर्भातली शिवस्वराज्य यात्रेच्या संदर्भात त्याच्या आधीचं माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र नावाची एक अभियान आज आपण राज्य पातळीवर सुरू केलं आणि त्याचं आज खरं तर प्रेस कॉन्फरन्स सकाळी ठरली आणि आज मुंबईत प्रचंड पाऊस आहे आणि हा पाऊस असल्यामुळे जी 10:30 वाजताची प्रेस कॉन्फरन्स आहे ती 11:15 11:30 आम्हाला सुरू करावी लागली आदरणीय प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार आणि त्या गोष्टीसाठी वेळ लागला. आणि खूप खरं सांगायचं तर आल्यानंतर मला 2 सुभाषित वाचून फार बरं वाटलं. आणि पहिलं हे वाचलं, वेळ, तब्येत आणि नाती अशा 3 गोष्टी अशा आहेत की किमतीचं लेबल लावलं. किमतीचं लेबल नसतं तर हरवल्यावर किंमत कळते. कारण सकाळी खरं तर प्रेस कॉन्फरन्सला गेलोय त्यानंतर जेवलेलो नाही तेव्हा मला असं कळलं वेळ आणि तब्येत या 2 गोष्टींना किमतीचं लेबल नाही, आपण ते घालवण्याच्या मागे लागलोय का काय. आणि त्याच तिसऱ्या वेळी अण्णा कळलं तिसरी जी गोष्ट आहे नाती, हे नातं जे तुम्ही सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये जोपासून उभं केलं त्यामुळे म्हटलं ते हरवू द्यायचं नाहीये. आणि त्यामुळे प्रेस कॉन्फरन्स आपली तसं गाडीत बसलो आणि खेळला आलेलो आहे. आणि हे येत असताना वाईट वाटलं नाही कारण ते वाचलं की काळानुसार आणि नियतीनुसार होत जाणाऱ्या बदलाचं स्वागत करायला शिकलं पाहिजे. कारण या 2 गोष्टी वाचल्या आणि त्यानंतर म्हटलं की नाही या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तात्पर्य सांगण्याचं हेच होतं की खरं तर खेड तालुक्याला सगळ्यांचे फोन येत होते. जुन्नरमध्ये आढावा बैठक झाली, आंबेगावमध्ये जनता दरबार झाला, हडपसरमध्ये जनता दरबार झाला, शिरूरमध्ये बैठक झाली. परंतु खेड तालुक्यामध्ये येत असताना सुरुवातीला जसं अण्णा म्हणालो की आधी वेळ द्यायची ठरली, पण त्यानंतर शिवसैनिकांची एक आढावा बैठक ही माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी ही आयोजित केली त्यामुळे ती वेळ बदलावी लागली. त्यानंतर 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन होता त्यामुळे ती वेळ बदलावी लागली. त्यानंतर तोपर्यंत पहिलं जे सेशन होतं ते सेशन लागलं आणि त्या सेशन मधून आल्यानंतर प्रचाराच्या दृष्टीनं आता महाराष्ट्र पिंजून काढायचं आहे आणि महाराष्ट्र पिंजून काढत असताना आता शिवस्वराज्य यात्रा सुरू करायची. आज त्याचा पहिला टप्पा खरं तर माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र हे अभियान आपण जे जाहीर केलं त्याची सुरुवात आहे. आणि त्यामुळे या पुढच्या काळामध्ये पायाला फिगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र फिरायचं आहे म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं मी जेव्हा ऐकत होतो तेव्हा या सगळ्या प्लॅनिंग मध्ये मी तारखा शोधत होतो की नक्की कुठल्या तारखा आता शिल्लक राहत आहेत. कारण साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये बहुतेक विधानसभेची आचारसंहिता लागेल अशी चिन्ह दिसतात. गणपतीचे दिवस सोडून त्याच्या आधी जो संपूर्ण शिवस्वराज्य यात्रेचा प्लॅन आहे हा पाहता किमान 35 दिवस हा सलग ही शिवस्वराज्य यात्रा चालेल. आणि त्यामुळे या सगळ्या दिवसांचं गणित कसं करायचं हे खरं तर पाहणं सुरू आहे. आपण उल्लेख केला त्या पद्धतीनं खेड तालुक्यानं तब्बल 46,260 मतांची आघाडी ही दिली आणि याबद्दल मी तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक करेन. खाली बसलेल्या प्रत्येकाचं, इथं बसलेल्या प्रत्येकाचं. जसं मी शिरूरला म्हणालो त्याच पद्धतीने ही निवडणूक सोपी नव्हती, ही आव्हानं अनेक होती. पण खूप प्रामाणिकपणे मी सांगेन की जरी
निवडून आल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळतं त्या सर्टिफिकेटवर जरी नाव अमोल कोल्हेचं असलं तरी त्याच्यावर हक्क तुमच्यापैकी प्रत्येकाचा आहे. ज्या प्रत्येकानं ही इतकी अवघड निवडणूक ही सोपी करून दाखवली आणि त्यामुळे संजीव भाऊ तारीख द्यायची तर मला सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय तारीख देता येत नाही. कारण यातल्या प्रत्येकाचं योगदान, बाबाजी शेठ असतील, अब्दुल भाऊ असतील, विजू भाऊ असतील, त्या प्रत्येकाचं योगदान तितकं महत्वाचं आहे आणि त्यामुळे या प्रत्येकाला विश्वासात घेऊनच तारीख द्यायची. त्या तारीख देण्यामध्ये विलंब झाला याबद्दल मी आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मगाशी उल्लेख झाला की खेड तालुक्यामध्ये अनेक माझ्या माता माऊलींना देवदर्शनाचा लाभ होतोय आणि ही खरोखर चांगली गोष्ट आहे. आणि जेव्हा इच्छुकांची संख्या वाढते, मला अनेकदा पत्रकार बांधव विचारतात की इच्छुकांची संख्या वाढल्यानंतर ही खरं अडचणीची गोष्ट आहे का? तर मी असं म्हणतो की जेव्हा इच्छुकांची संख्या वाढते तेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील, आदरणीय राहुलजी गांधी असतील यांच्या नेतृत्वावरचा, अरविंदजी केजरीवाल असतील यांच्या नेतृत्वावरचा हा विश्वास हा आणखी दृढ होतोय असं माझं म्हणणं आहे. पण हे होत असताना, इच्छुक म्हणून पुढे जात असताना मगाशी अण्णा म्हणाले की बूथ कमिट्यांच्या बाबतीत मी प्रचंड आग्रही होतो. जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे आपल्याला काही फटके जाणवले नाही. पण आता विधानसभेला इच्छुक म्हणून पुढे जात असताना केवळ विजयाचा सत्कार नाही, पण विधानसभेला पुढे जात असताना आपल्याला 25 तारखेला पहिल्यांदा प्रारूप याद्या येणार. या प्रारूप याद्या येत असताना त्याच्यामध्ये आपल्याला सगळे BLAs आपले आहेत का हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. सगळे इच्छुक आहेत त्यामुळे सगळ्यांसाठी मी माहिती सांगतो. कारण जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी पोस्ट बघितले की 2 लाखाचं लीड आपण म्हणत होतो, त्याच्यामध्ये अण्णा केवळ हडपसरमध्ये 43,000 मतदारांची नावं गायब होती. एकट्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये 43,000 मतदारांची नावं गायब होती. आणि जेव्हा हे मला समजलं तोपर्यंत हातातून वेळ निघून गेलेली होती. आहे त्या परिस्थितीत लढणं हे फार जास्त गरजेचं होतं अमोलदादा. आणि त्यामुळे आता जेव्हा आपण इच्छुक आहात आणि आपण माता माऊल्यांचा जसा आशीर्वाद घेतात, त्यामुळे आपल्या प्रत्येकाला ही मतदार यादी योग्य आहे का, यामध्ये काही नावं वेगळी आहेत का, यामध्ये सगळी नावं योग्य आहेत का, यासाठीच्या सगळ्या गोष्टी या आतापासून जर डोळ्यात तेल घातलं तर मला वाटतं जो काही तीर्थयात्रेचा जो काही आशीर्वाद मिळतोय तो आशीर्वाद सत्कारणी लागेल. आणि तो सत्कारणी लागण्यासाठी आपल्या सगळ्यांना या पद्धतीची खातर जमा करून घ्यावी लागेल. जसं खांडेभरण साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने ही काळ्या दगडावरची रेघ आहे की खेड तालुक्याचा पुढचा आमदार हा महाविकास आघाडीचा होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अजून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार या सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल. जागा ही नक्की कोणत्या पक्षाकडे जाईल याचा आपण पुढच्या काळामध्ये नक्कीच उहापोह करू. ही जागा कुठल्या पक्षाकडे जाईल हे स्पष्ट होईल. पण माझी स्टेजवर बसणाऱ्या सगळ्यांना विनंती, ज्या 43,260 मतांच्या लीडचा आपण अभिमानानं सांगतो, इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये जी लीड आपण काढली ही आपण मिळवून केलेली गोष्ट आहे. त्यामुळे लहानपणी मोळीची जी गोष्ट होती, तर राहुल भाऊ मोळीची गोष्ट जेव्हा लाकडं एकत्र बांधलेली तेव्हा मोळी असली तर तोडता येत नाही. एकटं सुटलं लाकूड का मोळी बी सुटते, लाकूड बी तुटतंय. याचा जर आपण सगळ्यांनी ही इतक्या सोप्या गोष्टीचा जर कायम विचार मनात ठेवला तर केवळ विधानसभा निवडणूक नाही, यानंतर जिल्हा परिषदा असतील, बाजार समित्या असतील, पंचायत समित्या असतील, या सगळ्या निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून मजबूतीनं समोर जात असताना मग आपल्या समोर कोणी टिकेल असं मला वाटत नाही. फक्त मोळी सुटू देऊ नका.
एवढीच माझी आपणा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि जर ही मोळी सुटली नाही तर जे आपले प्रश्न आहेत, आपण जे अनेक प्रश्न सांगितले, या प्रश्नांमध्ये आज परिस्थिती बघा, तळेगाव चाकण शिक्रापूरच्या रस्त्याची परिस्थिती, पुणे नाशिक हायवेच्या संदर्भातलं टेंडर निघाले पण केवळ अजूनपर्यंत 2 बिडर आलेले, त्यामुळे त्या संदर्भात अजून पाठपुरावा सुरू आहे. पण तळेगाव चाकण शिक्रापूरच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये जो कर्जत राजगुरुनगर शिरूर हा जो रस्ता आपण सातत्यानं पाठपुरावा करतो आहोत, हा रस्ता होणं ही काळाची गरज आहे आणि हा रस्ता झालाच पाहिजे ही आपली आग्रही मागणी आहे. कारण मराठवाड्यातून मुंबईकडे जाणारी जी ट्रॅफिक आहे, या ट्रॅफिकला जोपर्यंत हा पर्याय मिळत नाही तोपर्यंत तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरचा ताण हा कमी होणार नाही. एकीकडे रिंग रोडचा पर्याय असेल आणि दुसरीकडे तळेगाव हा जो कर्जत राजगुरुनगर शिरूर हा रस्ता आहे, याने हे दूरगामी परिणाम हे होतील. मगाशी पीएमआरडीएच्या शिक्क्याचा थोडीतरी उल्लेख केला. या पीएमआरडीएच्या संदर्भात सुद्धा सातत्याने पीएमआरडीएकडे आपण ही मागणी करतो. आताही मध्यंतरी पीएमआरडीएचे आयुक्त बदलले नाही तर तीही बैठक आपण लावली होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीच्या संदर्भात पीएमआरडीएनं नेमका काय प्लॅन केलाय या संदर्भात आपण त्यांना सादरीकरण करायला सांगितले. कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी म्हणजे केवळ हा रस्ता मोठा करा, हा रस्ता 5 मीटर तर 7.5 मीटर करा हा नाही, तर संपूर्ण ट्रॅफिकचा विषय सोडवण्यासाठी त्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन काय केला याची आपण पीएमआरडीएकडे मागणी केलेली आहे. आणि या संदर्भातही खेड तालुक्यातल्या विषयांसाठीचा जनता दरबार लवकरच होईल. पण त्याचबरोबरीनं तुमच्या सगळ्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवणुकीच्या दृष्टीनं थेट आढावा बैठका करायच्या असतील आपण सांगा. आपण तारखांची विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत थोडी उढाताण आहे, कारण 35 दिवस थेट शिवस्वराज्य यात्रा आणि आचारसंहिता लागण्याच्या आत तुम्हाला या बैठका करायच्या याची मला जाणीव आहे. त्यामुळे या दोन्हीचा समन्वय हा 100% मी करेन. पण आज खरं तर आपल्याला फार जास्त वेळ थांबावं लागलं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. उद्या आदरणीय पवार साहेब शिरूर लोकसभा मतदारसंघात आज साहेब जुन्नरमध्ये मुक्कामाला येणार आहेत आणि उद्या जुन्नर आणि आंबेगाव विधानसभातल्या कार्यकर्त्यांची भेटीगाठी करून खरं तर उद्या खेड तालुक्यातल्याही कार्यकर्त्याची संवाद साधण्याचा आदरणीय पवार साहेबांचा मनोदय होता. त्यानुसार तालुका अध्यक्षांनी विनंती सुद्धा केली होती. परंतु 2 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे आणि अनेक वर्षांनंतर स्वतः आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जाणार आहेत आणि त्यामुळे फक्त खेड तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची संवादाचा जो वेळ होता आज जिल्हा नियोजनच्या बैठकीला जायचा असल्यामुळे तो आपल्याला बदलावा लागला. पण लवकरच याही संदर्भात काय करता येईल त्याचे मी खातरजमा करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लवकरात लवकर जनता दरबाराच्या दृष्टीने तारीख ही लवकरात लवकर उपलब्ध करण्याचं आपल्या सर्वांना आश्वासन देतो. आणि जाता जाता फक्त पुन्हा एकदा आठवण करून देतो, प्रकाशे येता विधानसभेला आमदार महाविकास आघाडीचाच असणार आणि त्यासाठी आपण सर्वजण एकजुटीनं एकमुठीनं प्रयत्न करा अशी अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. आदरणीय पवार साहेब, त्याचा उल्लेख अशोकराव तुम्ही केला. या खेड तालुक्यातील विशेषतः विधानसभेचा आणि लोकसभेचा जर विचार केला, मला आठवत आहे 1957 साली मी 9वीला होतो. आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या, एक विधानसभेची आपण जर सोडला एकच फक्त, तर सर्व जे आमदार आहे त्या आदरणीय काँग्रेस पक्षाचे, त्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचे निवडून आले. हा या तालुक्याचा विचार. आताची जी निवडणूक झाली, आदरणीय कोल्हे साहेबांना या तालुक्याने 41,000 मतांनी लीड दिलेले. 41,000 मतांनी 46 म्हणजे जुन्नर तालुक्याला आम्ही 5,000 मतांनी कमी पडलो. आणि म्हणून याही परिस्थितीचा जर विचार केला, आतापर्यंत ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या सर्व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय कोल्हे साहेब तुम्ही मार्जिन
या मताचा तुम्ही म्हणजे लोकसभेच्या 46,000 मताचा तुम्ही विक्रम केलेला आहे. हा विक्रम कधी मोडला गेलेला नाही मागे, त्याचा उल्लेख झाला. तसं पाहायला गेलं तर आमच्या सारखे कार्यकर्ते भाग्यवान कार्यकर्ते आम्ही समजतो. पवार साहेबांना आम्हाला समाजकारणात राजकारणात आणलं. आदरणीय वसंतरावजी मांजरे असतील, साहेबरावजी सातकर असतील, हे आमच्या पुढील कार्यकर्ते किंवा नेते आमचे. त्याच्यानंतर ते साहेबरावजी मोठे पाटील असतील, मी असेल किंवा स्वर्गीय नारायणराव पवार असतील, हे सर्व जे कार्यकर्ते आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचे होतो. आणि त्याचं फलित काय मिळालं मी 2च मिनिटात सांगतो. तसं पाहिलं गेलं तर हा तालुका कृषी औद्योगिक दृष्ट्याने अत्यंत भाग्यवान असा तालुका आहे महाराष्ट्रामध्ये. मी म्हणतोय आज महाराष्ट्रामध्ये तसं पाहिलं गेलं या तालुक्यामध्ये अशोकराव 3 धरण नाही 4 धरणे ते आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच झालेली. सासकमान धरण असेल, भामा आसखेड असेल, कळमुडी धरण असेल आणि सुधा नदीवरचा जाधववाडी प्रकल्प, सुधा नदीवरचा जाधववाडी प्रकल्पातून सुद्धा खेड तालुक्यातल्या 9 गावाला पाणी मिळणार होतं. आणि या ठिकाणी खेड तालुका आणखी भाग्यवानी. खेड तालुक्यातले जे काही पोलीस आहेत, भीमा, भामा, इंद्रायणी, आराळा, वेळ नदी या सर्व नद्यावर कोल्हापूर टाईपचे बंधारे झालेले. कोल्हापूर टाईपचे बंधारे असणारा खेड तालुका हा महाराष्ट्राचा 1 नंबरचा तालुका आहे. हे तालुक्याची वस्तुस्थिती हे सर्व. आणि तुम्हाला मला अभिमान वाटावा ताकदची MIDC हे सर्व आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यात झालं. आणि त्याची जनतेने उतराई म्हणून 41,000 मताचा लीड मिळाला असा माझा अभ्यास. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. त्याला साथ दिली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आदरणीय पवार साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस पक्ष या सर्व पक्षांचे जे कार्यकर्ते होते एक जीवानी त्यांनी प्रचार केला. सर्व आमच्या तालुक्यातले सर्व पदाधिकारी यांनी एक जीवानी प्रचार केला आणि आपल्याला यश मिळाले. कोल्हे साहेब तुमचा सत्कार आहे. एकेकाचा विधानसभेचा सदस्य आहे त्यांनी अत्यंत नम्रतेने सांगतो हे कोल्हे साहेब नाही, कोल्हे साहेब आणि सौभाग्यवती सुप्रिया सुळे हे फक्त सोडून आणि 12 पुरता मार्गदर्शन करू टाका. त्याचं कारण सांगतो. महाराष्ट्र राज्य 140 कोटी लोकसंख्या असणाऱ्या 542 लोकसभेच्या सदस्य असणाऱ्या लोकसभेमध्ये महाराष्ट्राची खरी ओळख सुप्रिया सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे तुम्ही करून देता या उद्योगाचा. आणि म्हणून तुम्हाला 3 वेळेला संसदरत्न पुरस्कार मिळालेले आहे. संसदरत्न आणि सुप्रिया सुळे यांना तर 7 वेळेला मिळालेले आहे. एकदा महारत्न त्यांना सुद्धा मिळाले आहे. म्हणून मी कार्यकर्त्याला विनंती करतो की कोल्हे साहेब असतील आता त्यांचा सत्कार म्हणून त्यांच्या पुरतं मराठीत बोलतो. कोल्हे साहेबांना जास्तीत जास्त वेळ लोकसभेमध्ये काम करायला आपण दिलं पाहिजे. कारण ते फक्त शिरूर मतदारसंघापुरते मराठीत नाही, त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी. परवा तुमचं मी राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चेचं उत्तर मी नाही पाहिलं. मला आनंद वाटला. शिरूर लोकसभेमध्ये आपला खासदार, महाराष्ट्राचा एक खासदार गोयलच ना ते व्यापार मंत्री गोयलच ना, त्यांनी एक प्रश्न निर्माण केला होता. तुम्ही ज्यावेळेला दुधाला योग्यचा भाव मिळाला पाहिजे, तुमच्या वाटच्या ज्यावेळेला त्यांनी व्यक्त आणला, तुम्ही जे उत्तर दिले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी सांगितलेला स्वाभिमानाचा हा विचार आहे. आणि म्हणून या दृष्टीनं आपल्याला ते करायचं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी कोल्हे साहेबांचं परत एकदा अभिनंदन करतो. आणि भावी काळामध्ये जे काय प्रश्न वगैरे अशोकराव असतील, हिरावणजी सातकर असतील, विजयराव डोळस असतील, या सर्व वक्त्यांनी जे काय प्रश्न निर्माण केलेले हे प्रश्न पार्लमेंटमध्ये किंवा महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या माध्यमातून सोडवा असं एक आग्रहाची भूमिका घेतो. परत एकदा आमच्या तालुक्याच्या जनतेच्या वतीने तुम्हाला फार मोठी जबाबदारी आता खासदार साहेबांवरती पडलेली आहे. जसे अमोल कोल्हे साहेब खासदार झाले, कांडगे साहेब तुम्ही बघा आपल्याकडं आमदार होण्याची स्वप्न किती लोक पाहायला आलेले आहेत. त्यामुळे फार मोठी जबाबदारी आता रामदास ठाकूर तुम्ही पण आहे यादीमध्ये विसरलेले आहेत. कोल्हे साहेब तुम्हाला पण याद्यावर याद्या वाढत चाललेले आहेत. आता मग त्याच्यामध्ये आमचे सुधीर मुंगसे असतील, गाड्या चालू केल्या त्यांनी पण, सुधीर मुंगसेंनी गाड्या चालू केल्या, बाबाजी काळेंनी पण गाड्या चालू केल्या, अतुल देशमुखांनी पण गाड्या चालू केल्या आहेत. ह्या सगळ्यांनी गाड्या चालू केल्या.
संपादित सत्तेचे झालेलं आहे त्यावर ज्या अतिक्रमण आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते जरी बाजूला जरी केलं तरी थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना वाहतूकपोटी सुरळीतपणे चालण्याची शक्यता मला तरी जाणवते आहे. आज नगर परिषदेच्या बाबतीत तुम्ही जर का विचार जर का केला तर खेडची नगर परिषद असेल, आळंदीची नगर परिषद असेल, चाकणची नगर परिषद असेल, कचऱ्याचा फार मोठा गंभीर प्रश्न त्या तिन्ही नगर परिषदांना झालेला आहे. नद्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो की इंद्रायणी नदी आज तुम्ही पहा, महाराष्ट्राचा देशाचा भाविक हा आळंदीच्या नदीमध्ये इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्यासाठी येतो. राजगुरुनगर खेडच्या नदीच्या बाबतीत तुम्ही पहा, नदी आहे की गटारच आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग तुम्ही विचार करा, आम्ही तुम्हाला काही किरकोळ कारण सांगणार नाही की आमचा असा अट्टाहास देखील नाही या तालुक्याचा पण नाहीये की आदरणीय खासदार साहेबांनी गाडवेला यावं, चाकणला यावं, गंगाला यावं, लग्नाला यावं, परंतु जी लोकांच्या मनामध्ये जी काही अपेक्षा आहेत, लोकांच्या मनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या निश्चितपणाने सोडवण्याचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं. आज खेडच्या नदीच्या सर्वच प्रमुखांच्या वतीने सत्कार होईल. तो सत्कार झाल्यानंतर वैयक्तिक लोक आपल्याशी त्या ठिकाणी आपला सत्कार करतील आणि त्याचबरोबर जो त्या ठिकाणी एक मोठा माणूस म्हणून पांडुरंगाच्या दर्शन घेऊन आता परतीच्या मार्गावर आहे. म्हणजे वारकऱ्यांची संतांची मांदी आळी पंढरपूरमध्ये जमा झाली. त्याप्रमाणे डॉक्टर अमोदी कोल्हे साहेब तुम्ही खासदार झाले आणि आमच्या तालुक्यामध्ये इच्छुक उमेदवाराची मांदी आळी या ठिकाणी गोळा झाली. पण तुमचा पायमन चांगला आहे. तुम्ही खासदार झाले आणि या तालुक्यामध्ये कमीत कमी 40-50 हजार महिलांना मार्गदर्शन घडलं. जसे लाडकी बहीण ही योजना जाहीर झाली तर या यात्रेकरू फक्त माता भगिनीच गेल्या, पुरुषांना नाही गेल्या. म्हणजे शासनाने सुद्धा पुरुषांवर अन्याय केला आणि आपल्या इच्छुक मंडळींनी सुद्धा पुरुषांवर अन्याय केला. ठीक आहे, चांगलं सगळ्यांना अष्टविनायक झालं, पंढरपूर झालं, अजून बऱ्याच ठिकाणी महिलांना लकी ड्रॉ. चांगली गोष्ट आहे. यात्रा निघणं कशासाठी करायचं हाही प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उभा राहतो. मी खात्रीने तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीचा ह्या ठिकाणी 100% आमदार निवडून येणार. त्यामुळे फार एक चांगली योजना आहे. गरीब माता भगिनींना दर्शन घडतं. पण आपल्या माजी खासदारांनी सुरुवातीला उभे राहिले 2004 मध्ये. त्यांनी हा मतदारसंघाला वाईट सवय लागली. पैशाशिवाय माणूसच बाहेर येतो. त्याच्या काळामध्ये असे घडू नये असं मला सगळ्या इच्छुकांना विनंती करायची. मी तर एवढं सांगतो की महाआघाडी विकास आघाडीच्या नेत्यांनी कोणताही उमेदवार देऊ, त्याचं आपण सर्वांनी काम करायचं आणि पुन्हा एकदा ह्या खेड आळंदी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा आमदार झाला पाहिजे असं ह्या आजच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना विनंती करतो. खासदार साहेब नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.